सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, याआधी आपण स्थानिक वेळ, प्रमाण वेळ आणि पृथ्वीचे अंतरंग हे 2 पाठ पाहिले होते. तर आता आपण तिसरा पाठ पाहणार आहोत, तो म्हणजे आर्द्रता व ढग. तर यामध्ये आपल्याला ढगाविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि काही ठिकाणच्या वातावरणाविषयी देखील. तर मित्रांनो, इथे तुम्हाला चित्र दिसत असतील 3, तर हे तिन्ही चित्र 3 वेगवेगळ्या प्रदेशातील आहेत आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये कसं वातावरण आहे यानुसार ते संवाद साधतायत. त्या प्रदेशाचं ते एक प्रकारे आपल्याला वर्णन करून सांगतायत. तर आपण तेच आता अभ्यासणार आहोत. सर्वसाधारणपणे हवेच्या स्थितीचे वर्णन करणारी ही विधाने आपण नेहमी करत असतो. म्हणजे आपण नेहमी बोलतो ना की आज पाऊस पडणार वाटतं किंवा आज खूप ऊन आहे, आज खूप थंडी वाजतीये, आपण म्हणतो ना. तर हवेचा दमटपणा किंवा हवेचा जो कोरडेपणा आहे तो आपण वर्षभर काय करत असतो, अनुभवत असतो. वाळवंटी प्रदेश झाले, किनारी प्रदेश किंवा पर्वतीय प्रदेश, आणि या प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीमध्ये जे बदल होतात ते आपल्याला चित्रातील संवादांवरून लक्षात येतात. बघा, मी तुम्हाला म्हटलं ते वर जे चित्र दिलेले आहेत त्यानुसार आपण ते समजू शकतो की तिथे कसे बदल होतात त्या प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीमध्ये. तर मित्रांनो, राजस्थान हा कशामध्ये येतो, कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशामध्ये येतो. कोरडी हवा आपण पाहिलं होतं ना मागच्या इयत्तेमध्ये की कोरडी हवा म्हणजे काय, ज्यामध्ये बाष्पाचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. आणि तेथील लोक जे आहेत मित्रांनो राजस्थानातील, ते सुती व सैल पेहराव करतात. कशासाठी, कारण तिकडे उष्ण हवा असते, खूप गरमी असते आणि त्यामुळे त्यांना सुतीचे किंवा सैल पेहराव करावे लागतात. नाहीतर आपल्याला माहिती असेल की आपण थंडी असेल तर जाड कपडे घालतो, परंतु गरमी असेल तर आपल्याला उकडतं ना. तर त्यामुळे त्यांचा पेहराव असा असतो. त्यानंतर काश्मीर खोरे जे आहे ते थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशामध्ये येतं. काश्मीरमध्ये कशी असते, थंडी असते आणि तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण कसे असते, अल्प असते. कोरडी हवा आहे ना, बाष्पाचे प्रमाण अल्प असते आणि तेथील लोक जे असतात ते पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकतात. का झाकतात, कारण की तिथं हवा कशी असते, थंड असते, त्यामुळे थंडी असते, मग उबदार कपडे घालतात. आणि राजस्थानात उष्ण हवा असते त्यामुळे तेथील लोक सुती व सैल पेहराव करतात. त्यानंतर मित्रांनो, मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशामध्ये येते. मुंबई कशात येते, उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात येते. म्हणजेच तेथील हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण कसे असते, जास्त असते. आणि त्यातच जर आकाशामध्ये ढग जमले तर हवेतील उष्णता कशी होते, अधिक वाढते. ढग वाढले तर हवेची उष्णता देखील अधिक वाढते. हे लक्षात घ्या की मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशामध्ये येते आणि दमट हवा आली म्हणजे तिथे बाष्पाचे प्रमाण असते, जास्त असते. त्यानंतर मित्रांनो, आता आपण पाहिलं तर या चर्चेतील आपल्याला उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द आपण पाहिले. हे काय दर्शवतात, हवेची स्थिती दर्शवतात आणि त्याचबरोबर त्यांची एक सांगड कशाशी होते, वातावरणातील जे बाष्प आहे त्याच्याशी त्याची सांगड होते. आता बाष्प हा जो घटक आहे तो वातावरणात कसा असतो मित्रांनो, अदृश्य स्थितीमध्ये असतो. कसं असतो, अदृश्य स्थितीमध्ये असतो. आपल्याला बाष्प दिसत नाही. तुम्हाला वाटत असेल की आपण ढग पाहतो, पण ते आता आपण पुढे बघूया की ते नेमकं काय असतं. तर बाष्प मित्रांनो अदृश्य स्थितीत असतं. कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती जी आहे ती स्पष्ट करताना बाष्प हा जो घटक आहे, बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो. आणि एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते. बघा, यावरून तुम्हाला काय कळतं की पावसासाठी कशाची आवश्यकता असते, बाष्पाची आवश्यकता असते. बघा मित्रांनो, काय म्हटलंय जरा विचार करा. हिवाळ्यामध्ये आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उश्वास सोडतो तेव्हा काय घडते आणि उन्हाळ्यात आपणास हा अनुभव का बरे येत नाही. तर बघा, आपण जेव्हा काचेसमोर बोलतो किंवा श्वास सोडतो तेव्हा काय होतं मित्रांनो, त्याच्यावरती असं दव साचल्यासारखं किंवा एक हवेचा, आपण ते बाष्पच म्हणू शकतो, तर ते साचतं आणि ते आपण ते पाण्यासारखं होतं ना, मग पुढे त्याला पाणी सुटतं. बघितलं असेल तुम्ही, खूपदा करत असाल हा प्रयोग. आणि उन्हाळ्यात असं होत नाही. तर का, कारण की उन्हाळ्यामध्ये हवा कशी असते, त्यामध्ये बाष्पाचं प्रमाण कसं असते, खूप उष्ण हवा असते आणि उष्ण हवेमध्ये आणि कोरडी हवा असते ती, त्यामध्ये काय असतं, आपल्या तोंडातून सुटणार, तर त्यामध्ये बाष्पाचं प्रमाण नसतं एक प्रकारे. आणि ही जी हिवाळ्यातील हवा असते ती थंड हवा असते. आणि थंड गोष्टी तुम्ही एखादी फ्रीजमध्ये बॉटल जरी पाण्याची ठेवली आणि ती पाण्याची बाटली तुम्ही फ्रीजमधून काढली तर थोड्या वेळाने काय होतं, टेम्परेचर बदलतं ना तिचं, फ्रीजमध्ये थंड तापमान आणि बाहेर काढल्यावरती नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती काय होतं, त्याच्यावरती पाण्याचे असे छोटे छोटे दवबिंदू यायला लागतात. तर हे तुम्ही मित्रांनो या प्रयोगाशी रिलेट करू शकता. त्यानंतर काय म्हटलं आहे आता, महत्त्वाचं बाष्पीभवन. तर मित्रांनो बघूया, बाष्पीभवन जे आहे ते पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. बाष्पीभवन ही काय, पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. कशामुळे,
सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जे पाणी आहे म्हणजे समुद्रातील पाणी म्हणा किंवा इतर पाणी कोणते पृथ्वीवरील अस्तित्वात असणारं पाणी त्याचे बाष्पामध्ये रूपांतर होते आणि बाष्पीभवनाची प्रक्रिया जी आहे ती हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग, हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यांवरती बाष्पीभवनाची प्रक्रिया आधारित असते, यांवरती ती अवलंबून असते. हे 3 घटक लक्षात घ्या, हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग. तर मित्रांनो, कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो काय होतो, वाढतो. कोरडी आणि उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. तसेच कोरड्या व थंड हवेत बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते. म्हणजे कोरडी आणि उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग कसा असतो, अधिक असतो. पण कोरडी आणि थंड हवा असेल जर तरी देखील बाष्पीभवनाची क्रिया तिथे सुरूच राहते. आणि या उलट काय होतं मित्रांनो, दमट हवा असेल, खूप दमट हवा असेल तर अशी हवा असताना बाष्पीभवनाची जी क्रिया आहे ती मंदावते. बघा, बाष्पीभवनाची क्रिया कशात वाढते, कोरड्या व उष्ण हवेत. ती तशीच चालू कशात राहते, तर ती कोरड्या आणि थंड हवेत चालू राहते. पण दमट हवा असेल तर बाष्पीभवनाची क्रिया काय होते, मंदावते. वातावरणातील हवेच्या वाहण्याचा जो वेग आहे, हवा वाहण्याचा जो वेग आहे आणि हवेचे तापमान जे आहे ते जर जास्त असलं तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया पण कशी असते, जलद असते. हवेचे तापमान आणि हवा वाहण्याचा वेग जेवढा अधिक तेवढी बाष्पीभवनाची क्रिया अधिक म्हणजे जलद होणार. आणि वारा कमी वाहत असेल, कमी वेगाने जर वारा वाहत असेल किंवा हवा थंड असेल तर बाष्पीभवन कसं होणार मित्रांनो, बाष्पीभवन देखील कमी होणार. बघा, त्यांनी म्हटलंय वाळत घातलेले कपडे जे आहेत ते कोणत्या ऋतूत लवकर वाळतात, ऑब्व्हियसली उन्हाळ्यात वाळतात ना, का, कारण की बाष्पीभवन होतं म्हणून. आणि कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो, त्याचे कारण काय असेल, कोणत्या ऋतूत मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कपडे खूप उशिरा वाळतात, का, कारण की पाऊस पडत राहतो, हवामान देखील चांगलं नसतं, बाष्पीभवन होत नाही, हवा थंड असते, या सर्व गोष्टी येतात. त्यानंतर आता आपल्याला बघायचे वातावरणातील आर्द्रता. तर मित्रांनो, आता आर्द्रता बघूया. हवेतील बाष्पाचे जे प्रमाण आहे ती हवेची आर्द्रता असते. हवेतील बाष्पाचे प्रमाण काय असते, हवेची आर्द्रता असते. आणि हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच कशाच्या, बाष्पाच्या प्रमाणावरती अवलंबून असतो. बघा मित्रांनो, परत एकदा समजून घ्या. हवेची आर्द्रता म्हणजे काय, जी हवा आहे त्या हवेमध्ये बाष्पाचे किती प्रमाण आहे तेवढी ती हवेची काय झाली, आर्द्रता झाली. आणि हवेचा दमटपणा, हवा दमट आहे किंवा हवा कोरडी आहे हेच काय, तर आर्द्रतेच्या म्हणजेच त्या बाष्पाच्या प्रमाणावरती, ते बाष्पाचे किती प्रमाण आहे त्या हवेमध्ये त्यावरून दमटपणा हवेचा किंवा हवेचा कोरडापणा ठरवला जातो. आता बघा, हवा जी आहे ती विशिष्ट तापमानाला विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, हवा विशिष्ट तापमानाला विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते. म्हणजे हवा जसजशी थंड होत जाते, हवा जसजशी थंड होत जाते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता काय होते, कमी होत जाते. आपण पाहिले ना, थंड हवेत कसं असतं, बाष्पधारण क्षमता कमी असते. म्हणजे जितकी हवा थंड होत जाणार तशी तशी ती बाष्पधारण कमी करणार. म्हणजेच गरम हवा असेल तर ती थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते. बघा, गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते. आणि एका विशिष्ट तापमानास हवेची जी बाष्पधारण क्षमता आहे आणि बाष्पाचे जे प्रमाण आहे ते सारखेच असते. आपण आयसोबार्स वगैरे पाहिले होते, तर तसं एखादं विशिष्ट तापमान असेल तर तिथे हवेची बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण कसे असते, सारखेच असते. तर हवेची ही जी स्थिती आहे ती बाष्प संतृप्त स्थिती म्हणून ओळखली जाते. मित्रांनो, हवेचा असं एअर पॉकेट असतो, मग त्यामध्ये बाष्प भरत जातं, मग परत काही वेळाने काय होतं, ते एअर पॉकेट मोठं होतं, पण एक लिमिट अशी येते की ते मोठं होऊन नंतर काय होतं, ते पूर्ण बाष्प भरून जातं. म्हणजे हे थोडं भरलं, थोडा स्पेस राहिला बाष्पाचा भरायचा की हे पॅकेट काय होतं, पुन्हा मोठं होतं, परत मग बाष्प येत राहतं, मग परत झालं, परत ते मोठं होत जातं, असं होत जातं. पण एका लिमिट नंतर काय होतं, ते बाष्प 100% भरतं, मग ते संतृप्त होऊन जातं. पूर्ण भरलं की काय होतं, पाऊस पडतो. हे मित्रांनो तुम्ही प्रक्रिया इथे लक्षात घ्या. तर एक प्रयोग त्यांनी सांगितला आहे, एक स्पंज घ्यायचा आणि त्यामध्ये काय करायचं, पाणी ओतायचं, इतकं पाणी ओतायचं की ते स्पंज पूर्ण भिजून जाईल आणि मग त्यानंतर काय होतं ते पाहायचं. मग त्या स्पंजमध्ये पाणी टाकत राहायला त्यांनी सांगितलंय. मग स्पंजवरती पाणी ओतल्यावरती काय होतं आणि आपण जेव्हा पाणी ओततो तेव्हा काय अंदाज आला, या गोष्टी आपल्याला त्यांनी अनुभवायला सांगितलेल्या आहेत. तर बघा, याचं आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. तर स्पंजचा जो तुकडा आहे मित्रांनो तो कसा आहे, हवेप्रमाणे आहे असे आपण मानायचे. म्हणजे स्पंजचा तुकडा काय आहे, हवा आहे. आणि स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो, म्हणजे आपण किती चमचे पाणी टाकत राहिलो तर ते शोषून घेईल. आणि स्पंज जेव्हा पूर्ण ओला झाला त्यानंतर काय होतं, आपण पाणी थेंबा थेंबाने पाहिलं तर ते खाली झिरपायला लागतं. म्हणजे स्पंज पूर्ण ओला झाला की ते पाणी खाली पडायला लागतं. आणि किती चमचे पाणी टाकल्यावर स्पंजमधून पाणी झिरपू लागले हे आपल्याला नोंदीवरूनही
सांगता येतं, नोंदीवरून सांगता येतं आपल्याला ते, बरोबर. म्हणजेच स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते जेव्हा, तेव्हा तो काय होतो, संपृक्त होतो. मित्रांनो, हवेचं देखील असंच असतं, जेव्हा त्यांचं बाष्प धारण करण्याची क्षमता काय होते, पूर्ण होते, किंवा बाष्प धारण करून त्यांचं पूर्ण ते एअर पॉकेट भरतं, तेव्हा ते काय होतात, संपृक्त बनतात. म्हणजे बघा इथं दिलंय, वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वीवर वृष्टी होते, किंवा पृथ्वीपृष्ठावर ती हिमवृष्टी किंवा पर्जन्यवृष्टी होते. म्हणजे आपण पाहिलं ना एअर पॉकेट, तर हे जेव्हा पूर्ण भरून जातं एक लिमिट नंतर काय होतं, पाऊस पडतो किंवा हिमवृष्टी होते. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावरती अवलंबून असते. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावरती अवलंबून असते. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता कशी असते, अधिक असते. आणि वातावरणात जसजसे जास्त वर जावे तसतशी हवा थंड होत जाते. बघा मित्रांनो, वातावरणामध्ये तुम्ही जसजसं वर जाल तसतशी हवा थंड होत जाते. जमिनीवरती हवा कशी असते किंवा भूपृष्ठाजवळ हवा कशी असते, गरम असते. का मित्रांनो, दिवसा जमीन तापलेली असते, बरोबर. त्यामुळे ती हवा पण तिथली कशी असते, तापलेली असते. आणि ती जसजशी वर जाते तसतशी ती थंड होत जाते. तर मित्रांनो, हे आपण पाहिलं. आता आपल्याला एक त्यांनी तक्ता दिलेला आहे, त्याआधी आपण हे पाहूया. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते. कशामध्ये, ग्रॅम प्रति घनमीटर या एककामध्ये केले जाते. कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम पर मीटर क्यूब इतकं असल्यास ती हवा कशी असते, कोरडी असते. म्हणजे आर्द्रतेचे प्रमाण जर 0 असेल तर ती हवा कशी, कोरडी हवा. आणि 30 डिग्री सेल्सिअस तापमानास हवेतील बाष्प जर 30.37 ग्रॅम पर मीटर क्यूब इतकं जर असेल तर हवा कशी असते, बाष्प संपृक्त असते. बघा, हवेतील बाष्पाचं प्रमाण आपल्याला इथं दिले, जर 0 असेल तर ती हवा कोरडी, आणि हवेतील बाष्प जर असेल तर मग ती हवा कशी असते, बाष्प 30.37 ग्रॅम असेल तर ती हवा कशी असते, बाष्प संपृक्त असते. त्यानंतर आणखी काय दिले इथं, तर आता त्यांनी एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला काही नोंदी करायला सांगितलं आहे. तर हे तुम्ही प्रयोग करू शकता आणि त्यावरून निरीक्षणावरून काही फरक देखील काढू शकता. म्हणजे मित्रांनो बघा, एक जे घनमीटर असते, एका घनमीटर हवेमध्ये 15 डिग्री सेल्सिअस तापमानावरती 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. एका घनमीटर हवेमध्ये, हे लक्षात ठेवा, एका घनमीटर हवेत 15 डिग्री सेल्सिअस तापमानावरती किती, 15 डिग्री सेल्सिअस तापमानावरती 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. तेवढेच बाष्प त्या हवेमध्ये असल्यास ती हवा कशी होते, बाष्प संपृक्त आहे असे म्हटले जाते. जेवढे ग्राम बाष्पधारण क्षमता तेवढेच बाष्प त्या हवेत असले तर ती हवा बाष्प संपृक्त होते. आणि हवेतील ही जी आर्द्रता आहे ती निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करता येते. आता आपण ते बघूया. पहिल्यांदा काय म्हटले आहे, निरपेक्ष आर्द्रता. तर आपण निरपेक्ष आर्द्रता बघूया मित्रांनो. एका घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. म्हणजे एका घनमीटर हवेमध्ये किती प्रमाणात बाष्प आहे किंवा किती ग्राम बाष्प आहे यावरून ती निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. मित्रांनो बघा, इथे उदाहरण दिले की सागरी भागामध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता जी आहे ती भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. सागरी भागामध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता कशी असते, भूभागापेक्षा म्हणजे जमिनीपेक्षा सागरी भागात ती निरपेक्ष आर्द्रता जास्त असते. आणि विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जी आहे ती जास्त असते आणि ध्रुवांकडे ती कमी होत जाते. आपली पृथ्वी आहे तर इथं कशी असते, विषुववृत्तावरती निरपेक्ष आर्द्रता जास्त असते ना, जसजसं आपण ध्रुवाकडे जातो तसतसं ती काय होत जाते, कमी होत जाते. म्हणजे इथे सर्वात कमी निरपेक्ष आर्द्रता असते, बरोबर. त्यानंतर काय दिलंय, काही प्रश्न विचारले आहेत ज्यांची तुम्ही उत्तरं द्यायचा प्रयत्न करा किंवा कमेंट बॉक्समध्ये आपण जर डाऊट असेल तर विचारा, तिथे आपण पाहूया. पण हे तुम्ही जरा डोकं चालवून हे प्रश्न सोडवायचा. बघा, आपण वाळत घातलेले कपडे मगाशी पाहिलं तर यांचा संबंध विचारलेला आहे. तसंच मित्रांनो काय म्हटलंय, पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेमध्ये फरक पडतो. पृथ्वीवरती जमीन किती आहे आणि पाणी किती आहे, त्यांचे वितरण कशाप्रमाणे किंवा ऋतुमान, या सर्व गोष्टींचा फरक या निरपेक्ष आर्द्रतेत पडत असतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला सापेक्ष आर्द्रता पाहायचा आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी, आर्द्रता म्हणजे काय, ह्युमिडिटी. तर आता आपल्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी पाहायची आहे, सापेक्ष आर्द्रता. तर मित्रांनो काय म्हटलंय, एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील
एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. बघा, एखादे विशिष्ट तापमान आणि विशिष्ट घनफळ ज्या हवेत असतील त्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता जी असते ती आणि त्याच तापमानातील हवेची बाष्पधारण क्षमता जी असते यांचं गुणोत्तर, म्हणजे कशाचं गुणोत्तर? निरपेक्ष आर्द्रता आणि बाष्पधारण क्षमता. त्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता आणि बाष्पधारण क्षमता यांचं गुणोत्तर आपल्याला काय सांगते? सापेक्ष आर्द्रता सांगते. बघा, इथं फॉर्म्युला देखील दिलेला आहे. ही सापेक्ष आर्द्रता जी आहे ती मित्रांनो टक्केवारीत व्यक्त केली जाते आणि म्हणूनच आपल्याला इंटू 100 करावं लागतं. बघा, तुम्हाला इथे फॉर्म्युला दिलेला आहे. हा सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता अपॉन बाष्पधारण क्षमता गुणिले 100. बरोबर, तर हा फॉर्म्युला तुम्ही पाठ ठेवा. त्यानंतर काय म्हटलंय, इथं तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत, मग त्यावरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता त्यांनी 20 ग्रॅम दिलेली आहे आणि बाष्पधारण क्षमता किती दिलेली आहे? 30 ग्रॅम दिलेली आहे. मग त्यानुसार तुम्हाला हवेची सापेक्ष आर्द्रता काढायची आहे. तुम्ही करू शकता इथे 20 भागिले 30 गुणिले 100. मग हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 200 भागिले 30. मग बघा, 1 0 गेला, 3 × 18. मग अशी पुढे काहीतरी 6.6 वगैरे इथे येईल याचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही आर्द्रता काढू शकता. तसंच आता आपल्याला पुढे बघायचं आहे. जरा विचार करा, 20 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या बाष्पसंपृक्त हवेचे तापमान अचानक 10 डिग्री सेल्सिअस कमी झाले तर मग काय होईल? तर काय होईल मित्रांनो, जर हवेचे तापमान 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि ती बाष्पसंपृक्त हवा आहे, पण तापमान जर कमी झाले तर मग काय होईल? आपण पाहिलं वरती व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळू शकतं. जर तापमान अचानक कमी झालं तर ती बाष्पसंपृक्त जो पॅकेट असतो आपण पाहिलं की थंड होत जाते किंवा ते भरत जातं म्हणून पाऊस पडतो. जर कमी झालं तर मग ते बाष्प देखील त्यातलं काय होईल? कमी होईल आणि मग पाऊस पडणार नाही. तर बघूया, तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा काय होत जातो? फरक पडत जातो आणि त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता देखील बदलते. बघा, तापमानातील जे फरक आहे त्यानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो आणि त्याचबरोबर हवेची जी सापेक्ष आर्द्रता आहे ती बदलते. म्हणजेच साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता कशी असते? जास्त असते. सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते आणि दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता काय होते? कमी होते. तापमान वाढले की आर्द्रता काय होते? कमी होते. या तुम्ही गोष्टी इथं फक्त लक्षात ठेवा मित्रांनो. तापमान वाढले तर आर्द्रता कमी आणि आर्द्रता आणि तापमान एकमेकांशी कसे असतात? इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. कसे असतात? इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेश सापेक्ष आर्द्रता जास्त असते. समुद्र किनाऱ्याजवळील जे प्रदेश आहे तिथे सापेक्ष आर्द्रता कशी असणार? जास्त असणार आणि त्यामुळे तेथील हवा काय होत जाते? दमट होत जाते. हवा कशी होते? दमट असते. आणि वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते आणि त्यामुळे तेथील हवा काय होते मित्रांनो? कोरडी असते. त्यामुळे तेथे हवा कशी असते? कोरडी असते. आता आणखी एक प्रयोग सांगितला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आणि मग त्यानंतर काय करायचं? एक प्रेशर कुकरची शिट्टी काढायला सांगितली आणि त्या कुकरमध्ये पाणी ठेवायचं, मग ते बॉईल करायचं. मग तुम्हाला बघायला सांगितलंय की त्यातून निरीक्षण करायला सांगितलंय काय दिसतं. ते पाणी जेव्हा उकळतं तेव्हा प्रेशर कुकरच्या वरतून जी वाफ बाहेर पडते त्या थोडं काय करायचं? त्याच्या अंतरावरती झाकण ठेवायचं. मग त्याच्यावरती काय होतं मित्रांनो? पाण्याचे थेंब जमा होतात. म्हणजे बाष्पीभवन जेव्हा होतं, हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल या चित्रामध्ये पाणी पडताना खाली दिसतंय का? बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होते, पण ते पाणी एका याच्यावरती जाऊन काय होतं? थंड होतं पुन्हा एका लेवलवरती जाऊन आणि थंड झालं की ते पुन्हा मग पाण्याच्या स्वरूपात खाली येतं. तर मित्रांनो बघा, या कृतीच्या निरीक्षणातून पाणी गरम झाल्याने पाण्याची वाफ होते हे आपल्याला दिसून येतं आणि हीच वाफ जी आहे ती जेव्हा थंड झाकणाला लागते तेव्हा गरम वाफेचे काय होते? पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होते आणि त्यामुळे आपल्याला तेथे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजे ती गरम वाफ जेव्हा थंड होते तेव्हा काय होतं? ती जे पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होतं. मित्रांनो, आणखी एक प्रयोग करायला सांगितले. सपाट तळ असणारा काचेचा पेला घ्यायचा आणि त्या पेल्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे आणि तो पेला 2-3 मिनिटांसाठी खोलीत ठेवायचा. मग काय होतं? मग अशी जो प्रयोग मी तुम्हाला सांगितला पाण्याची बाटली फ्रीजरमधली, तसाच हा एक प्रयोग आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इथे आपण पाहिलं आता की जेव्हा वाफ वर जाते मग ती काही वेळाने थंड होते. काहीतरी आता थंड्या भांड्याला लागले तर ती थंड झाली, पुन्हा पाण्यात रूपांतर झाले. तसंच मित्रांनो रोज आपल्या पृथ्वीवरती होत असतं. म्हणजे पृथ्वीवरती जेवढी उष्णता असते, जेवढा सूर्यप्रकाश असतो किंवा जे पण उष्णता असते ती सगळी वर जाते. त्याचं काय होतं? बाष्पीभवन होतं आणि ते बाष्पीभवन झाल्यानंतर एक लिमिट नंतर जाऊन काय होतं? ते थंड होतं आणि त्याचं पाण्यात रूपांतर होतं त्या वाफेचं. पण मित्रांनो, आपल्याकडे एक थर्मोडायनॅमिक्सची एक थेरी आहे किंवा
एक थेरी चालू असते, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वगैरे, या तुम्हाला थेरी पुढे येतीलच कदाचित हायर स्टडीजमध्ये. तर तेव्हा तुम्ही बघा, तर त्याचं सतत हे चालू राहतं, बाष्पीभवन होतं पाण्यात रूपांतर, बाष्पीभवन पाण्यात रूपांतर. मग एका लिमिटला जाऊन काय होतं मित्रांनो, ते इतकं वाढतं की एक लेवलला जाऊन मग ते पूर्ण थंड होतं, इतकंच असतं की डायरेक्ट पाऊस पडतो. तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालू असते. त्यानंतर मित्रांनो काय म्हटलंय, थोड्या वेळातच पाण्याचे थेंब, जे आपण बघितला तो प्रयोग ग्लासचा, तर पाण्याचे थेंब पेल्याच्या बाह्य भागावरती जमा झाल्याचे आपल्याला आढळेल आणि हवेतील बाष्प जे आहे ते थंड पृष्ठभाग जे आहे त्याच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते आणि पेल्याच्या बाह्य पृष्ठावर पाण्याचे थेंब जमा होतात. बघा मित्रांनो, हवेतील जे बाष्प आहे ते जर थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे काय होते, सांद्रीभवन होते आणि पेल्याच्या बाह्यपृष्ठावरती पाण्याचे थेंब जमा होतात. म्हणजेच काय होतं, तर त्यांचं एक तापमान चेंज होतं, तापमानात बदल होतं, त्यामुळे ते पुन्हा वाफेचे पाण्यात रूपांतर होते, त्यालाच काय म्हणतात, सांद्रीभवन म्हणतात. त्यानंतर मित्रांनो काय म्हटलंय, पहिल्या कृतीमध्ये कुकरमधील पाण्याची वाफ थंड होऊन सांद्रीभवनाने पाण्याचे थेंब निर्माण झाले. बरोबर, सांद्रीभवन म्हणजे काय, वाफ जे असते, पहिला आपण पाहिलं की पाण्याचे वाफेत रूपांतर म्हणजे बाष्पीभवन आणि वाफेचे पाण्यात रूपांतर म्हणजे काय, सांद्रीभवन. तर त्याने काय होतं, पाण्याचे थेंब निर्माण झाले. आणि दुसऱ्या कृतीमध्ये हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन झाले आपल्याला दिसते, बाष्पाचे काय झाले, सांद्रीभवन झाले. तर आता आपल्याला सांद्रीभवन आणि घनीभवन हे डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर बघूया मित्रांनो, वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. बघा, वातावरणामध्ये जे वायुरूप बाष्प आहे त्याचे जलरूपात म्हणजेच वायूचे किंवा वाफेचे जलरूपात म्हणजेच पाण्यात परिवर्तन जे होतं त्याला काय म्हणतात, सांद्रीभवन म्हणतात. आणि तसेच वातावरणातील जे बाष्प आहे त्याचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते, म्हणजे वातावरणातील बाष्पाचे घनरूपात. आता बघा, हवेचे तापमान जर कमी झाले तर हवेची बाष्पधारण क्षमता काय होते, कमी होत जाते. आता आपण सुरुवातीपासून हेच पाहतोय मित्रांनो, तर हे तुम्हाला आता पाठच झालं पाहिजे की हवेचे तापमान जर कमी झाले, तापमान कमी म्हणजे बाष्पधारण क्षमता काय होणार, कमी होणार. हवेची जी सापेक्ष आर्द्रता आहे ती 100% झाल्यावरती बाष्पाचे काय होते, सांद्रीभवन होऊ लागते आणि त्यामुळे काय होतं, हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. मी तुम्हाला म्हटलं 100% झाल्यावरती बाष्पाचे सांद्रीभवन होतं म्हणजे पाऊस पडायला सुरुवात होते, असं तुम्ही इथं म्हणू शकता. मित्रांनो, रोज आकाशात पाऊस पडत असतो परंतु तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ते आपल्याला दिसत नाही. पण हे लक्षात घ्या की रोजच पाऊस पडत असतो, हे सांद्रीभवन या प्रक्रिया, रोज बाष्पीभवन या प्रक्रिया चालू राहतात, परंतु आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही. आपल्याकडे फक्त पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो. त्या थेरी वेगळ्या आहेत, त्या पुढे आपण बघूया. तर मित्रांनो, सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. बघा, आता सांद्रीभवनासाठी काय आवश्यक असतात, तापमान कमी व्हायचं आणि सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. आणि मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्प जे आहे त्याचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती म्हणजे धुळी, कण, क्षार इत्यादी जे वातावरणातील सूक्ष्म कण आहेत त्यांच्या भोवती काय होत असतं, काय, वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन मोकळ्या वातावरणात. तर मित्रांनो, दही व धुके ह्या ज्या प्रोसेस आहेत, ही जी जमिनीलगत किंवा ढगांलगत हे जे आहे ते जमिनीपासून उंचावरती आपल्याला ढग आढळतात, तरी सगळं काय सांद्रीभवनाची रूपे आहेत. दव, धुके किंवा ढग हे सगळं काय आहे, सांद्रीभवनाची रूपे आहेत. तर आपण घनीभवन बघितलं ना, बाष्पाचे कशामध्ये रूपांतर होते, घनामध्ये रूपांतर. बघा, बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होते. तर आता आपल्याला पुढे तेच बघायचं आहे मित्रांनो, ढग व ढगांचे प्रकार. हे मित्रांनो महत्त्वाचे आहे. हे सर्व प्रकार यांच्या जोड्या लावायला विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला यावर सेंटेन्स दिले जाऊ शकतात चुकी बरोबर ओळखायला. तर आता हे लक्ष देऊन ऐका. तर मित्रांनो, ढग व ढगांचे प्रकार पाहूया आता. ढग जो आहे तो वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. ढग काय आहे, वातावरणात सगळ्यात जास्त उंचीवरती आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. मित्रांनो, इथे काय म्हटलंय, हे नेहमी लक्षात ठेवा, धुके आणि धुरके यांमध्ये फरक आहे. बघा, धुके आणि धुरके यांमध्ये काय फरक असतो मित्रांनो, धुके काय असतात, धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनलेले असतात. धुके कशापासून बनलेले असतात, हवेतील फक्त बाष्पापासून बनलेले असतात. परंतु धुरके जे असतात ते काय, हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रामध्ये धुरके आणि धूर यांच्यापासून धुरके बनतात. म्हणजे दिल्लीमध्ये मित्रांनो तुम्हाला धुरके पाहायला मिळतील, जिथे थोडा काळा काळा असं आपल्याला दव आलेलं दिसतं, धुकं आलेलं दिसतं सकाळ सकाळी आणि आपल्याला दुसरं काही दिसत नाही. मग याचा प्रॉब्लेम होतो धुरक्यांचा, वाहनासाठी वगैरे किंवा विमानांना देखील याचा प्रॉब्लेम होतो.
पण मित्रांनो धुके काय असतं, धुके तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणी पाहायला म्हणजे जिथे स्वच्छ हवा वगैरे असेल अशा ठिकाणी तुम्हाला हे धुके पाहायला मिळतील. फक्त हा फरक घ्या जाणून की धुके म्हणजे फक्त बाष्पापासून आणि धुरके म्हणजे काय, हवेतील जो धूर असतो आणि धुकं असतं या दोन्हीपासून मिळून काय बनतं, धुरके बनतात. तर हे तर फरक तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर काय म्हटले, वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती काय होतं, सांद्रीभवन होते. वातावरणात जे सूक्ष्म कण असतात आपण पाहिले ना क्षार वगैरे, तर यांभोवती काय होतं, सांद्रीभवन होतं. आणि सांद्रीभवन झाले की त्यामध्ये तयार झालेले ढगातील जलकण जे आहेत ते किंवा हिमकण जे आहेत ते अत्यंत सूक्ष्म असतात आणि इतके सूक्ष्म असतात की त्यामुळे जवळजवळ ते वजन विरहित अवस्थेत असतात, म्हणजे त्यांना वजनच नसतं. आणि त्यामुळे ढग जे आहेत ते हवेत तरंगत राहतात. ढग आपल्याला कधी खाली पडताना नाही दिसत ना, कारण की ते ढग एक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात आणि ते कण इतके म्हणजे त्यांचं वजनच नसतं, वजन विरहित असतात, ते खूप सूक्ष्म असतात. त्यामुळे काय होतात, ते हवेत तरंगत राहतात. सूर्याची जी उष्णता आहे त्याने जमीन आणि पाणी तापते. सूर्याच्या उष्णतेमुळे आपण पाहिलं जमीन आणि पाणी तापते. तर पृष्ठालगतची हवा देखील तापते आणि ती काय होते, प्रसरण पावते. म्हणजे हवा तापली की हवेचे काय होतं, प्रसरण होतं आणि हवेची घनता कमी होते. बघा आपण पाहिलं तापमान वाढलं की घनता काय होते, कमी होते. तर हवा तापली की हवा प्रसरण पावते आणि तिची घनता कमी होते. तर गरम हवा उंचावरती जाऊ लागते. म्हणजे तापलेली हवा असते ती काय होत जाते, जमिनीपासून अशी उंचावरती जात राहते. हळूहळू तिचं बाष्पीभवन होतं, मग पुन्हा सांद्रीभवन, या सगळ्या प्रक्रिया इथे चालू राहतात. त्यानंतर मित्रांनो उंचावरती जाताना हवेचे तापमान जे आहे ते कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजे जमिनीपासून ती वर जात असते बरोबर, पण ती पुढे पुढे वर जाता जाता काय होत जाते, थंड होत जाते. मग त्यामुळे हळूहळू वर जाते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते आणि सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. म्हणजे बाष्पधारण क्षमता कमी झाली तर आर्द्रता काय, सापेक्ष आर्द्रता काय होते, वाढते. म्हणजे बाष्पधारण क्षमता आणि सापेक्ष आर्द्रता कशी आहेत, एकमेकांना व्यस्त चलनामध्ये आहेत, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. जर बाष्पधारण क्षमता जास्त असली तर सापेक्ष आर्द्रता कशी असते, कमी असते. आणि बाष्पधारण क्षमता जर कमी असेल तर सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. म्हणजे हवेतील बाष्पांचे जलकणात व हिमकणांत रूपांतर होते. हवेतील बाष्पाचे कशात रूपांतर होते, जलकणात किंवा हिमकणात रूपांतर होते, वृष्टीमध्ये रूपांतर होते. आणि ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. बघा दवबिंदू तापमान पातळी काय असते हे तुम्हाला आता इथे क्लिअर झाले असेल. की कोणत्या एका पातळीला एक असं तापमान पातळी असते की जिथं जाऊन त्या हवेतील बाष्पाचे काय होते, जलकणात किंवा हिमकणात रूपांतर होते. आणि हवेतील बाष्पाच्या प्रमाणावरती सांद्रीभवन पातळी ठरते. म्हणजे हवेतील किती बाष्पाचं प्रमाण आहे त्याच्यावरती मग सांद्रीभवनाची पातळी काय असेल ते ठरलेलं असतं, की कोणत्या पॉईंटला जाऊन मग सांद्रीभवन होईल हे ठरलेलं असतं. तर बघा मित्रांनो दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावरती ठरते. म्हणजे दवबिंदूची तापमान पातळी जी आहे ती कशावरती ठरते, उंची आणि बाष्पाच्या प्रमाणावरती ठरत असते. हे इथे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर काय म्हटले, सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगतात. कशामुळे, सांद्रीभवनामुळे वातावरणामध्ये काय होतं, एका जास्त हाईटवरती काय होतं, सूक्ष्म जलकण किंवा हिमकण जे असतात ते हवेत तरंगत राहतात. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, पाऊस रोजच पडत असतो पण ते आपल्यापर्यंत येत नाही, ते सांद्रीभवनामुळे वरच तरंगत राहतात, त्यांना वजन कमी असतं. आपल्या जेव्हा पाऊस पडतं पावसाळ्यात ते खूप सारे जलकण एकत्र येतात आणि त्याचा एक मोठा थेंब बनतो, तेव्हा ते आपल्यापर्यंत असे मोठमोठे थेंब पडतात. नाहीतर मग अन्यथा पावसाचे असे छोटे छोटे लहान लहान स्पॉट असतात ढगामध्ये, ते तरंगत असतात किंवा हिमाचे. तर मित्रांनो हवेतील जे धूलिकण आहे ते, थांबा एक मिनिट हे आपण घालूया. तर बघा हवेतील जे धूलिकण आहेत त्यांभोवती ते एकत्र येतात आणि मोठ्या आकाराचे बनतात. बघा मोठ्या आकाराचे बनतात आणि जेव्हा ते कण मोठ्या आकाराचे बनतात तेव्हा त्यांच्या समुच्चयाला काय म्हणतात, ढग असे म्हणतात. काय म्हणतात, ढग असे म्हणतात. आता ढग म्हणजे काय हे कळालं. तर त्या कणांचे मोठ्या आकाराचे जेव्हा ते कण होतात एकत्र येऊन तेव्हा त्यांचा समुच्चय होतं आणि त्या समुच्चयाला ढग असे म्हणतात. तर हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे, हवेचा जो ऊर्ध्वगामी प्रवाह आहे असं हवेचा, त्यामुळे काय होतं, वातावरणामध्ये ते तरंगत राहतात. हे ढग वातावरणात तरंगत राहतात. आणि ज्याप्रमाणे आपण पतंग उडवताना पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावरती तो वरवर जाऊन तरंगायला लागतो. पतंग उडवला असेल ना सगळ्यांनी किंवा पाहिला तरी असेल टी व्हीमध्ये किंवा स्वतः अनुभवला असेल. तर जसं पतंग वर गेला की तो मग तरंगू लागतो. त्याचप्रमाणे ऊर्ध्वगामी जे प्रवाह आहे हवेचा त्यामुळे ढग देखील हवेत तरंगत राहतात. म्हणजे हवेचा इथून खाली असा प्रवाह असतो आणि इथं ढग तरंगत राहतात. तर काय म्हटले मित्रांनो आणखी, समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवरती वातावरणात ढग आढळतात आणि अति उंचीवरती तयार होणारे ढग बहुधा कसे असतात, सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात.
बघा, अति उंचीवरती आढळणारे जे असतात ते सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. म्हणजे ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एका पाठोपाठ घडत असते. कशाची क्रिया? बाष्पीभवनाची आणि सांद्रीभवनाची क्रिया एका पाठोपाठ होते. सायमल्टेनियसली प्रोसेस चालू राहते आणि ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. ढगातील जे जलकण आहेत आणि हिमकण आहेत त्यांच्या सतत हालचाली होत राहतात आणि पृथ्वीवरती होणारी वृष्टी जी आहे, पर्जन्यवृष्टी किंवा हिमवृष्टी म्हणा, तर ही जी वृष्टी आहे ती विशिष्ट प्रकारच्या ढगातून होत असते. तर बाष्पाचे प्रमाण जे आहे ते जमिनीलगत अधिक असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत कसे असते? अधिक असते. जसजसे वर जावे तसतसे ते काय होत जाते? कमी होत जाते. बरोबर, समुद्री सपाटीपासून जसजसे उंचीवरती जावे तसे तसे बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते आणि यामुळेच कमी उंचीवरील ढग जे असतात ते आकाराने कसे असतात? मोठे असतात आणि जास्त उंचीवरील ढग जे असतात ते आकाराने लहान असतात. बघा, खाली बाष्प जास्त म्हणून खालच्या म्हणजे कमी उंचीवरती बाष्प जास्त म्हणून कमी उंचीवरती ढग मोठे आणि जे त्याच्यावरती जे अतिशय उंचावरचे ढग असतात ते लहान असतात. का? कारण तिथे बाष्पाचे प्रमाण कसे असते? कमी असते. इथे तुम्हाला ढगांच्या प्रकाराची एक आकृती दिली आहे. जास्त उंचीवरील, मध्यम उंचीवरील आणि कमी उंचीवरील. हे पुढे आपण ढगांचे प्रकारच पाहूया, त्यांची नावं वगैरे, तेव्हा तुम्हाला जास्त क्लिअर कळेल. फक्त इथे तुम्ही बघून या की कसे दिसतात कमी उंचीवरील ढग, जास्त उंचीवरील ढग. तर आपण बघूया आता. आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत मित्रांनो? ढगांचे 10 प्रकार आहेत. ते आता आपण बघूया. कशानुसार? आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार. तर बघा, सिरस नावाचे ढग पहिले काय दिलेत? सिरस ढग. तर मित्रांनो हे पहिल्या 3 दिलेत. कशामध्ये येतात? त्यांची उंची त्यांची दिले 7,000 ते 14,000 पर्यंत आपल्याला उंची दिलेली आहे त्यांची. म्हणजे सर्वात वरच्या थरामध्ये आपण असतात हे ढग असं म्हणू शकतो. तर सिरस ढग असतात. त्यानंतर सिरोस्ट्रेटस ढग असतात. स्ट्रेटस म्हणजे एक त्यांचा स्तर असतो, असे स्ट्रेटस त्यांना म्हणतात. स्तर असतात त्या ढगांचे म्हणून त्यांना स्ट्रेटस म्हणतात. स्ट्रेटा म्हणजे एक लांब किंवा ते लांब पिसाऱ्यांसारखे ढग असतात. असे लांब पिसाऱ्यांसारखे किंवा त्यांचे बँड असतात. म्हणजे या प्रकारे तुम्हाला ते स्ट्रेटस ढग दिसू शकतात. शिवाय त्यानंतर काय दिले? सिरो क्युम्युलस ढग दिलेले आहे. मित्रांनो तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे की सिरस, सिरो हे कशाचे ढग आले? हे आपल्या जास्त उंचीचे 7,000 ते 14,000 उंचीपर्यंत ते 14,000 मीटरपर्यंत ते आपल्याला ढग आढळतात. यातले सिरस ढग जे असतात ते कसे असतात मित्रांनो? स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ते आपल्याला आढळतात. म्हणजे ते 8 ते 10 किलोमीटरपर्यंत असतात आणि ते जागेवरून हलत नाही. ते एका जागेवर ते असले तर त्याच जागी राहतात. ते एका जागेवरून हे ढग हलत नाहीत. त्यानंतर पुढे काय दिलंय? अल्टो स्ट्रॅटस आणि अल्टो क्युम्युलस. तर हे 2 प्रकारचे ढग दिलेत. तर ते 2,000 ते 7,000 या उंचीपर्यंत असतात. कुठे? 2,000 ते 7,000 मीटरपर्यंत. अल्टो स्ट्रॅटस आणि अल्टो क्युम्युलस. स्ट्रॅटस जिथे जिथे तुम्हाला दिसेल सिरो स्ट्रॅटस दिलाय किंवा अल्टो स्ट्रॅटस दिलाय, तर इथे लक्षात घ्या की स्ट्रॅटस म्हणजे लांब ढग किंवा जे पिंसांसारखे दिसतात किंवा बँड असतात, पट्ट्यांमध्ये दिसतात असे ढग. त्यानंतर सिरस म्हणजे काय? सिरस ढग जे दिलेत ते सिरसमध्ये काय असतात? ते स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतात आणि ते त्यांच्या जागेवरून हलत नाहीत. त्यानंतर पुढे आपल्याला काय दिसतं? इथं क्युम्युलस पण दिसतं, अल्टो क्युम्युलस. तर मित्रांनो क्युम्युलस म्हणजे काय? वाहणारे ढग जे सतत वाहत असतात. आता वाहणारे ढग म्हणजे क्युम्युलस. तर त्यात कुठे असतात? 2,000 ते 7,000 म्हणजे अल्टो क्युम्युलस आणि अल्टो स्ट्रॅटस. त्यानंतर काय दिले? स्ट्रॅटो क्युम्युलस, स्ट्रॅटस आणि निम्बो स्ट्रॅटस. आता इथे तुम्ही स्ट्रॅटो क्युम्युलस आणि स्ट्रॅटस तर तुम्हाला कळालं. स्ट्रॅटस आणि क्युम्युलस आपण बघितलं. आता इथे निम्बो येतंय मित्रांनो. एक तर निम्बो किंवा निम्बस अशा जर गोष्टी आल्या तर इथे एक लक्षात ठेवायचं, जे ढग काय असतात? काळे ढग असतात, जे आपल्याला पावसाळ्यामध्ये निम्बस ढग आढळतात. स्ट्रॅटो निम्बस, क्युम्युलो निम्बस या प्रकारचे आपल्याला ढग तेव्हा आढळतात. तर बरोबर, हे इथे तुम्ही लक्षात घ्या, निम्बो स्ट्रॅटस. ठीक आहे, हे 2,000 पेक्षा कमी उंचीवरती असतात. त्यानंतर क्युम्युलस ढग देखील दिलेले आहेत आणि क्युम्युलोनिम्बस, क्युम्युलस आणि किमोलिनिम्बस. तर यांचा विस्तार कमी जास्त असू शकतो, म्हणजे जास्त किंवा कमी प्रमाणात त्यांचा विस्तार असतो, परंतु ते उंची तेवढीच असते. म्हणजे थोडीफार आपल्याला दिसते, पण ॲप्रॉक्सिमेट तुम्ही 2,000 पेक्षा कमी समजून घ्या इथे. तर ठीक आहे, हे झाले क्युम्युलस ढग. मित्रांनो पावसाळ्यामध्ये निम्बस ढग असतात, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. आणि इतर वेळी कसे असतात? इतर वेळी पांढरे ढग असतात. निम्बस ढग कसे असतात? काळे ढग असतात. त्यानंतर आपल्याला काय म्हटलंय? वातावरणामध्ये बघा, तुम्ही ढगांचे प्रकार पुन्हा एकदा वाचा, त्याचे डिटेल्स बघा. मी तुम्हाला सांगितले ते पुन्हा एकदा ऐका, लक्षात ठेवा, सोपं आहे. फक्त 3 प्रकार ढगांचे असतात मित्रांनो तसे: सिरस ढग, स्ट्रॅटस ढग आणि क्युम्युलस ढग. आणि पावसाळ्यामध्ये निम्बस ढग असतात. एवढे तुम्ही लक्षात ठेवा, बाकी नावं लक्षात राहतील आणि त्यांची उंची लक्षात ठेवा. त्यानंतर काय? वातावरणामध्ये ढगांची वेगवेगळ्या उंचीवरती निर्मिती होते. काय होते? वातावरणामध्ये वेगवेगळ्या उंचीवरती ढगांची निर्मिती होते आणि या ढगांचे निरीक्षण केल्यानंतर उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार करता येतात. बघा, मी म्हटले तेच 3 मुख्य प्रकार: सिरस, स्ट्रॅटस आणि क्युम्युलस. तर
ते ढगांच्या तळाकडील उंचीवरती ठरतात. ढगांची तळाकडील उंची काय आहे त्यानुसार ते ठरतात. मित्रांनो, ढगांची उंची जी आहे ती सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अति उंचीवरील ढग असे म्हणतात. अति उंचीवरील ढग असे त्यांना म्हणतात. सिरस ढग येतात त्यामध्ये. त्यानंतर जर ती उंची आपल्याला 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असेल तर ते मध्यम उंचीचे ढग झाले. कोणते झाले? मध्यम उंचीचे ढग झाले. मग त्यात क्युम्युलस ढग वगैरे येतात. आणि 2,000 मीटरपेक्षा जर कमी उंची असेल तर त्या ढगांना काय म्हणतात मित्रांनो? कमी उंचीचे ढग म्हणतात. या 2,000 ते 7,000 मध्ये स्ट्रॅटस ढग वगैरे येणार आणि या 2,000 मीटरपेक्षा कमीमध्ये क्युम्युलस ढग, निंबस ढग येणार. तर हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. आकृती दिलेली आहे वर ही ढगांची बघा. यात तुम्हाला दिसू शकतात वरच्या जास्त उंचीवरील ढग जे स्तर आहेत किंवा बँडमध्ये आहेत, एका जागी आहेत, खाली वाहणारे ढग दिलेले आहेत. तर या सर्व गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर आता आपल्याला ते प्रकार दिलेले आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. तर बघा, जास्त उंचीवरील ढग, तर हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. जास्त उंचीवरील ढग आपण मगाशी पण पाहिलं की ते हिमकणांचे बनलेले असतात आणि यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारांमध्ये केले जाते. सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रॅटस जास्त उंचीवरील ढग. तर मित्रांनो, सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात आणि सिरोक्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते. सिरोक्युम्युलसचे आपल्याला पाहिलं, सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. त्यानंतर सिरोक्युम्युलस कसे असतात? लहान लहान लाटांच्या समुदायासारखे असतात. आणि सिरोस्ट्रॅटस जे आहेत ते वळ्या पडलेल्या चादरीसारखे असतात. सिरोस्ट्रॅटस कसे असतात? वळ्या पडलेल्या चादरीसारखे असतात आणि यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडळ असते. तेजोमंडळ आकाशात जे आहे तर यांच्या भोवती, या ढगांभोवती ते असते. एक आपल्याला चांगला असं एक प्रकाश किंवा चांदण्या वगैरे या भोवती असतात. त्यानंतर मित्रांनो काय आहे? मध्यम उंचीवरील ढग. तर बघा, यामध्ये काय येतं? अल्टोक्युम्युलस आणि अल्टोस्ट्रेटस येतो आणि या ढगांचा समावेश यामध्ये होतो. कशात? मध्यम उंचीवरील ढगात. जास्त उंचीवरील ढग पाहिले, आता मध्यम उंचीवरील ढग पाहूया. तर अल्टोक्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना असते. आपण जे तरंग पाहिले, लहान लाटांच्या समुदाय किंवा जे तरंग असतात, लहरी असतात, त्यासारखी यांची रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. म्हणजे ढग पांढरे असतात पण काही त्यामध्ये करड्या रंगाच्या छटा असतात. आणि मित्रांनो, अल्टोस्ट्रेटस हे जे ढग आहेत ते कमी जाडीचे थर असतात. जाडी त्यांची कमी असते आणि यातून सूर्यदर्शन आपल्याला होऊ शकते. मात्र मित्रांनो, सूर्यदर्शन जे आहे ते कधीच दुधी काचेतून पाहिल्यासारखे आपल्याला जे सूर्यदर्शन जे आहे ते आपल्याला दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते. अशा प्रकारचे ते ढग असतात. कोणते? अल्टोस्ट्रेटस. त्यानंतर मित्रांनो पुढे काय दिले आपल्याला? कमी उंचीवरील ढग दिलेले आहेत. कोणते दिलेले आहेत? कमी उंचीवरील ढग. तर यामध्ये वेगवेगळे प्रकार केले जातात. मग स्ट्रॅटोक्युम्युलस जे असतात ते या ढगामध्ये आपल्याला थर असतात. स्ट्रॅटोक्युम्युलस ढगामध्ये त्यांचा रंग कसा असतो? पांढरा ते धुरकट असा असतो आणि या ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. कशामध्ये? या ढगांमध्ये, कमी उंचीवरील ढगांमध्ये. आणि स्ट्रेटस ढग जे असतात त्यात देखील, म्हणजे स्ट्रेटस ढगात देखील थर असतात. त्यांचा रंग कसा असतो? राखाडी असतो आणि तळाकडील भाग जो असतो त्या ढगांचा, जसे ढग असतील समजा, त्यांचा जो तळाकडील भाग जो असतो हा, तर या भाग एकसमान असतो. आणि निंबोस्ट्रेटस हे जे ढग आहेत ते जाड थरांचे असतात आणि गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की निंबस आलं म्हणजे समजायचं काळे ढग आणि ते कसे? राखाडी. काळा म्हणजे राखाडी कलर असतो आणि ते ढग काय करतात? पाऊस पाडतात. तर रिमझिम स्वरूपाचा पाऊस तसेच हिमवर्षाव देखील होऊ शकतो. त्यानंतर इथं दिलेलं आहे क्युम्युलस ढग. तर मित्रांनो, भूपृष्ठापासून 500 ते 6,000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग असतात. कोणते? क्युम्युलस ढग. आणि हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. घुमटाकार म्हणजे असे घुमटाकार हे ढग असतात. तसेच ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग जे आहेत ते आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात आणि या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते. बघा, क्युम्युलस ढग जे आहेत त्या अशा असतात परंतु त्यांचा उभा विस्तार इतका वाढत जातो की मग त्यांचं काय होतं? क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होतं. क्युम्युलोनिंबस ढग माहिती आहे ना? काळे ढग, करडे ढग जे पाऊस पाडतात. पुन्हा मी तेच सांगते पण तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं क्युम्युलोनिंबस ढग दिलेला आहे बघा. हे वैशिष्ट्यपूर्ण ढग जे आहेत, क्युम्युलोनिंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण ढग असतात. ते वादळाचे निदर्शक असतात. म्हणजे वादळ येण्याची शक्यता असते जर असे ढग आले तर. आणि हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते
पर्वतकाय दिसतात. कसे दिसतात? पर्वतकाय दिसतात. म्हणजे हे बघा इथे चित्र पण दाखवलेलं आहे तुम्हाला क्युम्युलोनिंबस ढगांचं, हे तुम्ही पाहू शकता. इथं क्युम्युलोनिंबस ढग दिलेले आहेत. तर हे जे ढग आहेत त्यांच्या माथ्याजवळील भाग जो असतो तो ऐरणीसारखा सपाट असतो. इथं दिसत असेल वरचा भाग, तर तो सपाट असतो आणि या ढगांमध्ये गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधी कधी काय होतं मित्रांनो, गारपीटही होते आणि हा पाऊस जो असतो तो फार काळ टिकत नाही. म्हणजे एक विशिष्ट कालावधीसाठी पडतो आणि जातो, परंतु जोरदार पाऊस पडतो. तर आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युम्युलोनिंबस या ढगातून विजाच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगाच्या वरच्या भागात धन व खालच्या भागात ऋण प्रभार असतो. आपण इथे ढग पाहूया खाली डायग्रामॅटिकली. त्यात वरच्या भागात माथ्याच्या भागाला काय असतं? धन, आणि खालच्या भागात काय असतं? ऋण प्रभार असतो. म्हणजे त्यांच्या खाली जमीन ही नेहमी कशी असते? धनप्रभारयुक्त असते. धनप्रभारयुक्त जमीन मध्ये ऋण आणि वरती धनप्रभार, अशा प्रकारे ही मांडणी असते. भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा जो लखलखाट होतो व आकाश क्षणमात्र त्याने काय होते? उजाळते. विजेचा लखलखाट होतो आणि आकाश उजाळते. विजेच्या सभोवतालची जी हवा आहे ती विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला हा गडगडाट ऐकू येतो. वीज आपण बोलतो काय, ते लहान मुलांना तुम्ही फसवत असाल ना, काय ते गडगडे बुवा आला वगैरे बोलताना, तर हे कशामुळे आवाज येतो? तो विजेचा आवाज असतो खरा म्हणजे. ढगांचा, आपण ढग कडकडले म्हणतो पण ते ढग नाही, हा विजेचा आवाज असतो. ती हवा प्रसरण पावते अतिउष्णतेमुळे आणि एकदम प्रसरण पावते त्या विजेच्या अतिउष्णतेमुळे आणि त्यामुळे मग आपल्याला हा आवाज ऐकू येतो. मित्रांनो, इतर ढगांपेक्षा या ढगातून क्युम्युलोनिंबस ढग जे आहे ते या ढगातून पडणारे पावसाचे थेंब कसे असतात? मोठे असतात. कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात आणि प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमवतात. जेव्हा ते फिरतात त्यांसोबत आणखी जलकण येऊन मिळतात आणि मग ते मोठे थेंब होतात. त्यामुळे मोठे थेंब आले की इतके जड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाही आणि ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवरती येऊन पडतात. आता बघा, कधी कधी ढगातील हवा काय होते? फार थंड असते आणि त्यामुळे हे जे थेंब असतात ते काय होतात? गोठतात. हवा इतकी थंड असते की ते थेंब गोठतात आणि मग ते पावसाच्या स्वरूपात नाही खाली पडत, तर ते गाराच्या स्वरूपामध्ये जमिनीवरती येतात आणि यालाच आपण काय म्हणतो? हिमवृष्टी, किंवा आपण गारपीट म्हणतो. गारांच्या स्वरूपात जे येतं त्याला आपण गारपीट असे म्हणतो. हिमवृष्टी वेगळी झाली. एक चांगलं असं फॉरेनमध्ये तुम्ही बघत असाल, युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये स्नोफॉल कसा होतो, तर ते झाले हिमवृष्टी. हा गारपीट म्हणजे गारांच्या स्वरूपात गोठलेल्या, गारा मजबूत असतात ना, लागतात ना ते पडल्यावरती, तर अशा प्रकारे गारपीट होते. इथे तुम्हाला दिसेल क्युम्युलोनिंबस ढगांचं चित्र दिलेलं आहे. कशा प्रकारे वीज चमकते, वरती ढगाची वाहण्याची दिशा त्यांनी दिलेली आहे आणि धनप्रभार, खाली ऋणप्रभार, जमिनीवरती पुन्हा धनप्रभार, तर हे सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर आणखी काय म्हटलंय मित्रांनो, जरा डोके चालवा. हवेची स्थिती सांगताना सोबतच्या चिन्हांचा वापर कोठे केला जातो ते शोधा आणि या चिन्हांचा अर्थ खाली दिलेल्या चौकटीत लिहा. बघा, आता तुम्ही हे बघून सांगू शकता, तरी तुम्ही करायचा आन्सर सोडवण्याचा प्रयत्न. आता शेवटचं राहिलं मित्रांनो, पाठ मोठा होता, थोडा आपण पाहूया. माहीत आहे का तुम्हाला, ढगफुटी जी आहे ते एक वृष्टीचा प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब जे आहेत ते ढगातच थोपवले जातात आणि या थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते. त्यामुळे काय होते? ढग जड होतात आणि हे जे वजन आहे ते ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाही. हे जे ऊर्ध्वगामी वारे असतात ते गारा इतक्या साचलेले असतात की ते वजन ते पेलू शकत नाही आणि अशा वेळी काय होतं? मोठ्या गारा पण पडतात आणि मुसळधार पाऊस देखील पडतो आणि यालाच ढगफुटी असे म्हणतात. मित्रांनो, एकदा ढगफुटी म्हणजे अनेकदा झाली, पण आता 26 जुलैची तुम्हाला माहिती असेल ढगफुटी झाली होती मुंबईमध्ये. खूप मोठा एक थर आला होता क्युम्युलोनिंबस या ढगाचा, एक जाड असा ढगाचा एक थर तुम्ही म्हणू शकता, एक ढग म्हणू शकता. इतका तो स्पेस मोठा असतो, त्याचा विस्तार इतका मोठा असतो की तेवढ्या भागामध्ये पर्जन्यवृष्टी झाली होती आणि ढगफुटी झाली होती आणि खूप पूर वगैरे आला होता. एखाद्या विशिष्ट भागामध्ये किंवा विशिष्ट भूभागावरती 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. कधी? ढगफुटी होते तेव्हा. आणि हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशामध्ये आढळतो. कुठे आढळतो? पर्वतीय प्रदेशामध्ये हा प्रकार आढळतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो. कुठे? हिमालयाच्या रांगात असलेले जे राज्य आहेत तिथे आपल्याला अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो. म्हणजे आपला हा हिमालयन पट्टा आहे, तर इथं जे आपलं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार वगैरे सगळे जे राज्य येतात तर तिथे आपल्याला ते आढळतं. तर मित्रांनो, आपला हा पाठ इथे संपलेला आहे. हा एक थोडा महत्त्वाचा पाठ होता. फिजिकल जिओग्राफी आहे, क्लायमेटोलॉजी आहे, त्यामुळे महत्त्वाचा आहे. तुम्ही लक्षात ठेवा, यातल्या ढगांचे प्रकार तरी पाठ करून ठेवा, त्यांची उंची लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.